मग या चित्राच्या सर्वात मोठ्या भागापासून म्हणजे लोकसंख्येपासून सुरुवात करूया. चला तर मग सर्वात मोठ्या आकड्यापासून सुरुवात करूया. लोकसंख्या. सर्वाधिक लोकसंख्या असलेली 5 राज्य लक्षात ठेवण्यासाठी आपल्या नोट्समध्ये एक वाक्य दिलंय. उमा बिहारीच्या बंगल्यात आंधळी झाली. हे ऐकायला थोडं विचित्र आहे, पण यातून क्रम कसा लागतो. मला वाटतं उ म्हणजे उत्तर प्रदेश आणि मा म्हणजे महाराष्ट्र. मी बरोबर विचार करतेय का? एकदम बरोबर. तुम्ही अगदी अचूक पकडला आहे. उ म्हणजे उत्तर प्रदेश, देशातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य. ओके. मा म्हणजे महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकावर. बिहारी हे बिहारसाठी, बंगल्यात हे पश्चिम बंगालसाठी आणि आंधळी हे आंध्र प्रदेशसाठी आहे. अच्छा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही 2011ची आकडेवारी आहे. त्यामुळे तेव्हा तेलंगणा आंध्र प्रदेशचाच एक भाग होता. अच्छा, म्हणून आंध्र प्रदेश या यादीत आहे? हो, म्हणूनच आंध्र प्रदेश या यादीत 5व्या स्थानी दिसतो. अच्छा, म्हणजे हा क्रम त्यावेळच्या राजकीय नकाशाप्रमाणे आहे. आता सर्वाधिक लोकसंख्या म्हणजे सर्वाधिक गर्दी असेलच असं नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. म्हणजे लोकसंख्येची घनता किंवा प्रति चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात हे चित्र वेगळं असू शकतं. अगदी. आणि त्यासाठीची ट्रिक आहे. बिहारी बाबू केरळात उतरले. बिहारी बाबू केरळात उतरले. सर्वाधिक लोकसंख्या असलेली 5 राज्य लक्षात ठेवण्यासाठी आपल्या नोट्समध्ये एक वाक्य दिलंय. उमा बिहारीच्या बंगल्यात आंधळी झाली. हे ऐकायला थोडं विचित्र आहे, पण यातून क्रम कसा लागतो. मला वाटतं उ म्हणजे उत्तर प्रदेश आणि मा म्हणजे महाराष्ट्र. मी बरोबर विचार करतेय का? एकदम बरोबर. तुम्ही अगदी अचूक पकडला आहे. उ म्हणजे उत्तर प्रदेश, देशातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य. ओके. मा म्हणजे महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकावर. बिहारी हे बिहारसाठी, बंगल्यात हे पश्चिम बंगालसाठी आणि आंधळी हे आंध्र प्रदेशसाठी आहे. अच्छा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही 2011ची आकडेवारी आहे. त्यामुळे तेव्हा तेलंगणा आंध्र प्रदेशचाच एक भाग होता. अच्छा, म्हणून आंध्र प्रदेश या यादीत आहे? हो, म्हणूनच आंध्र प्रदेश या यादीत 5व्या स्थानी दिसतो. अच्छा, म्हणजे हा क्रम त्यावेळच्या राजकीय नकाशाप्रमाणे आहे. आता सर्वाधिक लोकसंख्या म्हणजे सर्वाधिक गर्दी असेलच असं नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. म्हणजे लोकसंख्येची घनता किंवा प्रति चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात हे चित्र वेगळं असू शकतं. अगदी. आणि त्यासाठीची ट्रिक आहे. बिहारी बाबू केरळात उतरले. बिहारी बाबू केरळात उतरले. हो, लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असलं तरी घनतेच्या बाबतीत मात्र बिहार पहिल्या क्रमांकावर आहे, 1106. 1106. हो, याचा अर्थ बिहारमध्ये एका चौरस किलोमीटरच्या परिसरात सरासरी 1100 पेक्षा जास्त लोक राहतात. विचार करा, मुंबईच्या लोकल ट्रेनसारखी गर्दी, पण ती संपूर्ण राज्याची सरासरी आहे. बापरे. बाबू हा शब्द बेंगॉल म्हणजेच पश्चिम बंगालसाठी वापरला आहे. तिथे 1128 आहे. अच्छा, बाबू बेंगॉल. मग केरळ 860 सह तिसऱ्या आणि उतरले या शब्दावरून उत्तर प्रदेश 829 सह चौथ्या क्रमांकावर येतो. हा फरक खूपच मोठा आहे. आणि सर्वात कमी गर्दी कुठे आहे? त्यासाठीची ट्रिक तर खूपच बोलकी आहे. अरुण अंदमानमध्ये मजेत राहतो. तिथे गर्दी कमी असल्यामुळे मजाच असणार. हो, आणि किती कमी आहे याचा अंदाज घ्या. अरुणाचल प्रदेशमध्ये घनता फक्त 17 आहे. फक्त 17? फक्त 17. देशात सर्वात कमी. म्हणजे बिहारमध्ये जिथे एका चौरस किलोमीटरमध्ये 1100 लोक राहतात, तिथे अरुणाचलमध्ये तेवढ्याच जागेत फक्त 17. म्हणजे विचारच नाही करू शकत. जणू एका मोठ्या फुटबॉल मैदाना एवढ्या जागेत फक्त 2-3 लोक उभे असतील. हा फरकच भारताची भौगोलिक विविधता दाखवतो. बरोबर. अरुणाचलचा डोंगराळ आणि दुर्गम भाग विरुद्ध बिहार आणि बंगालचा सुपीक मैदानी प्रदेश. यानंतर अंदमान म्हणजे अंदमान निकोबार, तिथे 46 आणि मजेत या शब्दावरून मिझोराम 52 यांचा क्रमांक लागतो. ही लोकसंख्येची असमानता पाहिली की प्रश्न पडतो की या गर्दीचा किंवा विरळतेचा तिथल्या सामाजिक रचनेवर काय परिणाम होतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या लोकसंख्येत स्त्री पुरुषांचा समतोल कसा आहे. लिंग गुणोत्तर. हो, चला लिंग गुणोत्तराच्या आकड्यांकडे वळूया. जिथे स्त्रियांची संख्या जास्त आहे त्यासाठीची ट्रिक आहे KPTA. हे कॅप्टन या शब्दासारखं वाटतंय. बरोबर. के म्हणजे केरळ, जिथे दर 1000 पुरुषांमागे 1084 स्त्रिया आहेत. हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. 1084 म्हणजे पुरुषांपेक्षा जास्त. हो, आणि केरळच्या सामाजिक प्रगतीचं ते एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. पी म्हणजे पुदुच्चेरी,
1037. टी म्हणजे तामिळनाडू 996 आणि ए म्हणजे आंध्र प्रदेश 993. म्हणजे ही सगळी दक्षिण भारतातली राज्य आहेत. हो, जिथे सामाजिक निर्देशांक साधारणपणे चांगले आहेत. या उलट जिथे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे तिथली परिस्थिती मात्र गंभीर दिसते. त्यासाठीची ट्रिक आहे, दम असेल तर दादा चंदीगडला ये. ही ट्रिक लक्षात ठेवायला सोपी असली तरी यामागची आकडेवारी धक्कादायक आहे. दमण दीवमध्ये फक्त 618 म्हणजे दर 1000 पुरुषांमागे जवळपास 400 स्त्रिया कमी आहेत. हे अविश्वसनीय आहे. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हे कसं शक्य आहे हा प्रश्नही महत्वाचा आहे. हो, हा आकडा केवळ मुलगी नको या मानसिकतेतून आलेला नाही. दमण दीव आणि दादरा नगर हवेली जिथे 774 आहे यांसारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल एरिया आहेत. अच्छा. त्यामुळे तिथे कामासाठी देशभरातून विशेषतः पुरुष कामगार मोठ्या संख्येने स्थलांतरित होतात. ते अनेकदा आपलं कुटुंब मागे सोडून एकटेच येतात. ओके, म्हणजे हे मायग्रेशनमुळे झालंय. हो, त्यामुळे तिथल्या लोकसंख्येचा नैसर्गिक समतोल पूर्णपणे बिघडलेला दिसतो. हा आकडा सामाजिक मानसिकतेसोबतच आर्थिक स्थलांतराचाही एक मोठा आरसा आहे. त्यानंतर चंदीगडचा 818 सह क्रमांक लागतो. अच्छा, म्हणजे या आकड्यांमागे आर्थिक आणि स्थलांतराचे पैलूही दडलेले आहेत. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता शिक्षणाकडे येऊया. साक्षरतेच्या बाबतीत चित्र कसं आहे? सर्वाधिक साक्षरतेची ट्रिक आहे, केळ खाऊन लक्ष देऊन मजा करा. ही ट्रिकही अगदी समर्पक आहे. केळ म्हणजे केरळ, जे 94% साक्षरतेसह नेहमीप्रमाणेच पहिल्या क्रमांकावर आहे. केरळ तर नेहमीच पुढे असतं यात. हो, केरळच्या या यशामागे तिथली सामाजिक सुधारणांची मोठी परंपरा आणि शिक्षणाला दिलेलं महत्त्व आहे. लक्ष म्हणजे लक्षद्वीप 91.85% आणि मजा म्हणजे मिझोरम 91.33%. पुन्हा एकदा दक्षिणेकडील आणि ईशान्येकडील राज्य शिक्षणात आघाडीवर दिसतात. बरोबर. आणि सर्वात कमी साक्षरतेसाठीची ट्रिक खूपच थेट आणि छोटी आहे, बिहारी अरुण. यावरून बिहार 61.8% आणि अरुणाचल प्रदेश 65.38% सर्वात मागे आहेत. हे स्पष्ट दिसतंय. विकासाच्या अनेक निर्देशांकांप्रमाणेच साक्षरतेतही ही राज्यांमधली तफावत खूप मोठी आहे. हो, आणि यामागेही अनेक ऐतिहासिक आणि आर्थिक कारणं आहेत. बिहारसारख्या राज्यात दीर्घकाळ राहिलेली आर्थिक मागासलेपणा आणि प्रशासकीय आव्हानं याला कारणीभूत आहेत. तर अरुणाचलमध्ये दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे शिक्षणाचा प्रसार करणं हेच एक मोठं आव्हान आहे. म्हणजे प्रत्येक आकडा आपल्याला त्या राज्याच्या प्रवासाची गोष्ट सांगतो. अगदी. या नोट्समध्ये एक विशेष टिप आहे जी मला खूपच अनपेक्षित वाटली. ट्रिक आहे, नागाची वाढ होत नाही. याचा नेमका अर्थ काय? लोकसंख्या तर वाढतच असते, मग हे कसं शक्य आहे? हे खरंच एक विशेष आणि दुर्मिळ लोकसंख्याशास्त्रीय निरीक्षण आहे. याचा अर्थ असा की नागालँड हे 2011च्या जनगणनेनुसार एकमेव राज्य आहे जिथे लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी झाली. हो, 2001 ते 2011 या दशकात तिथे ऋणात्मक वाढ म्हणजे निगेटिव्ह ग्रोथ वजा 0.58% नोंदवली गेली. अच्छा. यामागे स्थलांतर, त्या दशकातील राजकीय अशांतता किंवा जनगणनेच्या मोजणीतील काही त्रुटी अशी अनेक कारणं असू शकतात. पण राष्ट्रीय स्तरावर जिथे लोकसंख्या वाढत होती तिथे एका राज्याची लोकसंख्या कमी होणं हे अभ्यासासाठी एक महत्त्वाचं उदाहरण आहे. खरंच हे आश्चर्यकारक आहे. आता एका अशा मुद्द्याकडे वळूया ज्यावर स्पर्धा परीक्षांमध्ये खूप भर दिला जातो असे या नोट्समध्ये म्हटलं आहे, बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वयोगट. हो, चाइल्ड सेक्स रेशिओ. सर्वाधिक बाललिंग गुणोत्तराची ट्रिक आहे, अरुणला मुलांमध्ये जास्त मजा येते. हो, आणि हे आकडे एकूण लिंग गुणोत्तरापेक्षा वेगळं आणि जास्त महत्त्वाचं चित्र दाखवतात. का? कारण यातून समाजात नुकत्याच जन्मलेल्या मुलींबद्दलची मानसिकता स्पष्ट होते. अरुण म्हणजे अरुणाचल प्रदेश, जिथे बाललिंग गुणोत्तर 972 आहे, जे देशात सर्वाधिक आहे. 972. आणि मजा म्हणजे मिझोराम, जिथे हे प्रमाण 970 आहे. या राज्यांमध्ये एकूण लिंग गुणोत्तर जरी केरळपेक्षा कमी असले तरी बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीत ती आघाडीवर आहेत. अच्छा. हे तिथल्या आदिवासी समाजातील वेगळ्या सामाजिक रचनांमुळे असू शकतं. आणि याच्या दुसऱ्या बाजूला सर्वात कमी बाललिंग गुणोत्तराची ट्रिक सामाजिक वास्तवावर थेट बोट ठेवते. हरी पंजाबला गेला. हे ऐकूनच मनात एक प्रकारची भीती येते. आणि हे वास्तव खूपच कठू आहे. इथे माझा आवाजही थोडा जड होतो. हरी म्हणजे हरियाणा, जिथे बाललिंग गुणोत्तर फक्त 834 आहे.
फक्त 834? आणि त्यानंतर पंजाब, जिथे हे प्रमाण 846 आहे. ही दोन्ही राज्ये आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत, शेतीत आघाडीवर आहेत. हो बरोबर. पण त्याचवेळी मुलगी नको ही मानसिकता इथे किती खोलवर रुजलेली आहे हे आकडे दाखवतात. आर्थिक प्रगती आणि सामाजिक प्रगती नेहमीच हातात हात घालून चालत नाहीत, याचंच हे सर्वात मोठं उदाहरण आहे. आत्तापर्यंत आपण संपूर्ण लोकसंख्येबद्दल बोललो, पण भारताची खरी ओळख तिच्या विविधतेत आहे. अनुसूचित जाती म्हणजे SC आणि जमाती म्हणजे ST यांच्या लोकसंख्येबद्दलच्या ट्रिक्स पाहूया. हो, इथे संख्या आणि टक्केवारी यातला फरक समजून घेणं महत्त्वाचे आहे असं वाटतं. म्हणजे एखाद्या राज्यात संख्या जास्त असू शकते, पण तिथल्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण कमी असू शकतं. अगदी बरोबर. सर्वाधिक SC लोकसंख्येसाठी म्हणजे संख्येनुसार ट्रिक आहे. SC लोक उत्तर दिशेच्या बंगल्यात राहतात. ओके. ही ट्रिक आपल्याला सांगते की कोणत्या राज्यांमध्ये SC लोकसंख्येची संख्या सर्वाधिक आहे. उत्तर म्हणजे उत्तर प्रदेश, जिथे जवळपास 4.13 कोटी SC लोकसंख्या आहे. 4 कोटींपेक्षा जास्त. हो, आणि बंगल्यात या शब्दावरून पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर येतो. पण टक्केवारीनुसार पाहिलं तर चित्र पूर्णपणे बदलतं. त्यासाठीची ट्रिक आहे पंजाबी हिमवाल्यांची टक्केवारी जास्त. म्हणजे SC लोकसंख्येची संख्या बघायची असेल तर उत्तर प्रदेशकडे पाहावं लागेल, पण त्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण बघायचं असेल तर पंजाबचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे. बरोबर. पंजाबमध्ये राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 31.9% SC लोकसंख्या आहे, जे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. म्हणजे जवळपास 1/3. हो, आणि हिम म्हणजे हिमाचल प्रदेश, जिथे हे प्रमाण 25.2% आहे. हा फरक धोरण आखताना खूप महत्त्वाचा ठरतो, कारण पंजाब आणि हिमाचलमध्ये SC समाज हा राज्याच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा एक मोठा आणि अविभाज्य भाग आहे. असाच फरक अनुसूचित जमाती म्हणजे STच्या बाबतीतही दिसतो. संख्येनुसार सर्वाधिक ST लोकसंख्येसाठी ट्रिक आहे मध्यभागी महान लोक राहतात. हो, म्हणजे आदिवासी लोक. यावरून मध्य प्रदेश सर्वाधिक ST लोकसंख्येचे राज्य आहे हे स्पष्ट होते. तिथे 1.53 कोटी आदिवासी लोकसंख्या आहे, जे देशात सर्वाधिक आहे. 1.5 कोटी. हो, महान या शब्दावरून महाराष्ट्र दुसरा आणि लोक या शब्दावरून ओडिसा तिसऱ्या क्रमांकावर येतो. हा भारताचा आदिवासी पट्टा आहे. आणि टक्केवारीनुसार त्यासाठीची ट्रिक आहे आदिवासींनी लक्ष देऊन मजा केली. इथे तर चित्र पूर्णपणे पालटतं. हो, कारण इथे ईशान्येकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुढे येतात. लक्ष म्हणजे लक्षद्वीप, जिथे एकूण लोकसंख्येच्या 94.8% लोकसंख्या आदिवासी आहे. 94.8%. हो, आणि मजा म्हणजे मिझोराम, जिथे हेच प्रमाण 94.4% आहे. या राज्यांची ओळखच तिथल्या आदिवासी संस्कृतीमुळे आहे, त्यामुळे तिथे टक्केवारी जास्त असणं स्वाभाविक आहे. बरोबर. या आकड्यांवरून या प्रदेशांचे वेगळेपण आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक रचना अधोरेखित होते. चला आता भारताच्या शहरी आणि ग्रामीण स्वरूपावर एक नजर टाकूया. म्हणजे भारताचा आत्मा खेड्यात वसतो की शहरात? सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारीनुसार ट्रिक खूप मजेदार आहे. हिमाचल हे एक मोठे खेडेगाव आहे. आणि हे एका अर्थाने खरंही आहे. हिमाचल प्रदेशची 90% लोकसंख्या आजही ग्रामीण भागात राहते. 90%? हो, जे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. याचं कारण तिथली डोंगराळ भौगोलिक रचना आणि अर्थव्यवस्थेचा शेती आणि फळबागांवर असलेला भर हे आहे. यानंतर बिहारचा 88.7% सह क्रमांक लागतो. आणि याच्या अगदी विरुद्ध सर्वाधिक शहरीकरणाची ट्रिक आहे गोव्यात जाऊन सिटी लाईफ जगू. ही ट्रिक ही एकदम चपखल बसते. गोवा हे 62.2% शहरी लोकसंख्येसह सर्वाधिक शहरीकरण झालेलं राज्य आहे. अच्छा. पर्यटन, लहान आकार आणि ऐतिहासिक वारसा यामुळे तिथे शहरीकरण जास्त आहे. अर्थात जर आपण केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर दिल्ली आणि चंदीगड हे जवळजवळ पूर्णपणे शहरी आहेत. हो, पण राज्यांमध्ये गोवा आघाडीवर आहे. बरोबर, राज्यांमध्ये गोवा. आणि आपला शेवटचा मुद्दा दशवार्षिक वाढ. 2001 ते 2011 या काळात लोकसंख्या वाढीचा वेग कुठे सर्वाधिक होता? त्यासाठीची ट्रिक आहे दादामध्ये दम आहे वाढवायचा. ही ट्रिक केंद्रशासित प्रदेशांबद्दल आहे आणि यामागे पुन्हा एकदा आर्थिक स्थलांतराची कहाणी आहे. दादा म्हणजे दादरा नगर हवेली, जिथे दशवार्षिक वाढीचा दर 55.88% होता. 55%? हो, आणि दम म्हणजे दमण दीव, जिथे हा दर 53.76% होता.
हे दोन्ही दर देशाच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहेत. हो, खूपच जास्त आहेत. याचं कारण म्हणजे तिथे असलेले विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन्स आणि कर सवलती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग आले आणि त्यासोबतच रोजगारासाठी देशभरातून लोकही आले. तर या होत्या भारतीय जनगणनेची आकडेवारी सोपी करणाऱ्या काही जबरदस्त ट्रिक्स. आपण लोकसंख्या आणि घनतेपासून सुरुवात करून लिंग गुणोत्तर, साक्षरता, सामाजिक रचना आणि शहरी ग्रामीण विभागणीपर्यंत अनेक महत्त्वाच्या पैलूंना स्पर्श केला. आपण आज जे चित्र रंगवलं त्याचा सारांश काहीसा असा आहे. आपण पाहिलं की बाल लिंग गुणोत्तराच्या बाबतीत अरुणाचल प्रदेश आघाडीवर आहे, तर हरियाणा मागे. SC लोकसंख्येच्या संख्येत उत्तर प्रदेश मोठा भाऊ आहे, पण टक्केवारीत पंजाब. बरोबर. ST लोकसंख्येच्या बाबतीत मध्य प्रदेशात संख्याबळ आहे, तर लक्षद्वीपमध्ये टक्केवारी. हिमाचल सर्वाधिक ग्रामीण आहे, तर गोवा सर्वाधिक शहरी. हे सर्व आकडे भारताची प्रचंड विविधता आणि त्यातील सामाजिक आर्थिक आव्हानं आणि संधी दोन्ही स्पष्ट करतात. म्हणजे प्रत्येक आकडा एक कहाणी सांगतो. अगदी. जाता जाता एक प्रश्न सोडून जाते. आपण पाहिलेली ही सर्व आकडेवारी 2011ची आहे. आता एका दशकापेक्षा जास्त काळ लोटला आहे. हो, खूप मोठा काळ आहे हा. या काळात भारतात खूप बदल झाले आहेत. तंत्रज्ञान, शिक्षण, स्थलांतर या सगळ्याला नवी गती मिळाली आहे. पुढच्या जनगणनेत ही समीकरणे कशी बदललेली दिसतील? हरियाणा आणि पंजाबसारखी राज्य बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीत सुधारणा करू शकतील का? बिहार आणि अरुणाचल साक्षरतेची दरी कमी करू शकतील का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे आकडे बदलण्यासाठी कोणती धोरणे प्रभावी ठरतील यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.